कालवणाचा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो, म्हणून मी आज तुम्हाला भरलेला बटाटा कसा करायचा ते मी दाखवणार आहे। त्यासाठी मी आलं, लसूण, कांदा, खोबरे हे सगळं भाजून घेऊन ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर तेल तापत ठेवायचं आहे। त्यामध्ये जिरं, मोहरी, हळद, चटणी आपली घरची जी असते ती, आणि त्यामध्ये मी एक पोडी मॅगी मसाला टाकलेला आहे। हे मसाला परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं ते टाकायचं आहे, आणि त्यात मी थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे, कारण ते कालवण मिळून येण्यासाठी। ते वाटण टाकल्यावर वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर त्याच्यावरती 2-3 मिनटं झाकण ठेवून ते वाटण वाफलून घ्यायचं आहे। ते वाटण वाफलून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकल्यानंतर उकळी येईपर्यंत कालवण छान शिजवून घ्यायचं आहे। त्याच्या चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे। अशा प्रकारे आपलं कालवण रेडी आहे। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।